हाय एव्हरीवन. तर कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर माझ्या दिवसाची सुरुवात मस्त अशी माझ्या छोट्याशा गार्डनमधून झाली आहे. आणि मला सवयच आहे, मी रोज झोपेतून उठून बाहेरचा व्ह्यू बघायला येत असते. प्लॅन्ट्समध्ये रोज काय चेंजेस होतात हे बघायला मला प्रचंड आवडते. आणि त्यातल्या त्यात सकाळी सकाळी हा पक्ष्यांचा मधुर आवाज. दिवसाची सुरुवातच मस्त होते, मग दिवस देखील छानच जातो. तर या ठिकाणी मी जास्वंदाची कटिंग लावली होती. 15 दिवस तर झाले असेल आणि बघा 15 दिवसातच मस्त अशी त्याची ग्रोथ झालेली आहे. आणि छोट्याशा कुंडांमध्येच मी चवळी, दोडका आणि वालाच्या शेंगांचा वेल लावला होता. त्याला देखील आता छान शेंगा यायला चालू झाल्या आहे. आणि खरंच बघूनच अगदी मन प्रसन्न होऊन जातं. आपण काहीतरी मनापासून केलं की त्याचं फळ नक्कीच मिळते. बाकी प्लांट्स बरोबर जास्मिनचं प्लांट देखील आहे. त्याला मस्त अशा कळ्या आल्या आहे आणि फुलं आल्यानंतर मी तुम्हाला दाखविलंच. त्याचबरोबर झेंडूला देखील मस्त असं एकच फुलं आलेलं आहे. सकाळी सकाळी बाहेर येऊन हे बघायला मला तर नक्कीच आवडतं. तुम्हाला पण आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर चला, या ठिकाणी मी आवरायला सुरुवात केली होती आणि सुरुवात ही बेडरूम मधूनच केली. काय झालं, काल भरपूर असा पाऊस आलेला, त्यामुळे जेवढे कपडे ओले होते ते सर्व बेडरूम मध्येच वाळत घातलेले. रात्रभर चांगले सुकले आणि मग सुरुवात कपड्यांपासूनच केली. आधी मी जे काय रोजचे ब्लँकेट वगैरे वापरत होते व्यवस्थित असे ठेवत होते. त्यानंतर आणि उगाचच वरती असलेले एक्स्ट्राचे ब्लँकेट होते ते मी बेडमध्ये ठेवले आणि व्यवस्थित अशा राहिलेल्या ब्लँकेटच्या घड्या घालून व्यवस्थित बेडवर ठेवले. कारण रोजचे वापरायचे कपडे हे मी वरतीच ठेवत असते, म्हणजे काय की जेव्हा तेव्हा पाहिजे घेता येतात. मुलांचे कपडे बास्केटमध्ये ठेवून आमचे देखील कपडे व्यवस्थित अशा जागच्या जागेवर ठेवले. रोजचे वापरायचे कपडे मी तिथेच ठेवत असते, म्हणजे इकडे तिकडे शोधाशोध करावी नाही लागत, पाहिजे तेव्हा तिथून घेता येतात. ही आहे दादाची झोळी. आता दादा म्हणजे कोण असा प्रश्न पडला असेल. दादा म्हणजे वंश. मी त्याला दादाच बोलते. वेदिका जेव्हा लहान होती तेव्हा आम्ही तिच्यासाठी ती झोळी बांधण्यासाठी हुक बनवून घेतला होता आणि आता त्याचा यूज दादाच्या झोळीसाठी पण झाला. आणि खरंच सांगते, मस्त अशी झोप होती त्याची झोळीमध्ये. आमच्याकडे झोळी बोलतात. जसं गाव तशी भाषा बदल. तर तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा. तर माझं झालं होतं बेडरूम आवरून. आता मी आले होते हॉल आवरायला आणि ह्या दोघांची मस्त कॅमेऱ्यासमोर मस्ती चालू होती. दादा जीभ दाखवत होता. मला खरंच एवढं सिरियसली हसू येत होतं, कसं तरी हसू कंट्रोल केलं. मुलं म्हटले की त्यांची मस्ती असतेच आणि खरंच मुलांशिवाय घरात मज्जाच नाही. चला असो, जसं की मी तुम्हाला सांगितले काल भरपूर पाऊस झाला आणि पाऊस एवढा होता ना, हॉलच्या खिडकीतून आत येत होता. त्यामुळे पावसाचे सगळे शिंतोडे सोफ्यावर आणि खाली उडाले होते. या ठिकाणी मी सोफा वगैरे काढून क्लिनिंग करून घेत होते. आता माझी सोफा खालची क्लिनिंग झाल्यावर परत आहे तसा सोफा जागेवर ठेवला आणि ज्या काही फोटो फ्रेम आणि टीव्ही युनिट होते ते क्लीन करायला सुरुवात केली. मला ना खरंच पाऊस जास्त आवडत नाही, कारण पावसामुळे वातावरण पण फ्रेश राहत नाही आणि आपण देखील, आणि त्यातल्या त्यात आजारी पडणं तर वेगळंच असते. चला आता, आवडत नाही बोलून तर चालणारच नाही, कारण जीवन जगायचं म्हटलं तर पाऊस देखील तितकाच महत्वाचा असतो. तर असो, तर आता हॉलमध्ये एवढा काय पसारा नव्हता. या ठिकाणी हॉल देखील माझा आवरून झाला होता. चला आता मी किचन आवरायला सुरुवात केली.
जे काय घासलेले भांडे होते ते मी लावत होते आणि त्याचबरोबर जी काय धूळ होती ती वरवर मी पुसून घेत होते. काय झालं, 2-3 दिवसापासून तब्येत खराब होती, त्यामुळे काही काम केलंच नाही, झोपूनच होते. 2-3 दिवसात सगळीकडे मला तर धूळच धूळ दिसत होती. जसं बरं वाटलं लगेच कामाला सुरुवात केली, कारण आपण नाही केलं तर कोण करणार, मग राहिलं की तसंच काम राहून जातं. असंच घर ठेवलं तर अजूनच आजारी पडल्यासारखं वाटतं, म्हणून जसं बरं वाटलं तसं आवरायला चालू केलं. आवरलं की घर आणि मन दोन्ही फ्रेश असतं आणि खरंच घर छान असेल तर आपले मन देखील प्रसन्न असते. चला, या ठिकाणी झालं होतं माझं आवरून सगळं व्यवस्थित असं जागच्या जागेवर ठेवल्यानंतर खरंच लय बरं वाटत होतं. तर आवरून झाल्यानंतर तिन्ही रूम व्यवस्थित अशा झाडून घ्यायचं काम चालू होतं. 2 दिवसातच एवढा कचरा, बापरे. पण काय करणार आता. आजच घर पण आवरून झाले आणि माझ्यासोबत अजून एक चांगली गोष्ट घडली. मला सवय आहे, ज्या काही रिकाम्या बॉटल वगैरे आहेत त्या मी जमा करून ठेवत असते. कोणतीही गोष्ट वाया जायला नको असं तरी मला वाटते. आणि खरंच किती दिवसापासून वाट बघत होते, कधी एकदाच देऊन टाकीन असं झालं होतं. तर फायनली आज तो दिवस आला होता. जे काय भंगार होतं ते आज सगळं देऊन टाकलं. जेव्हा काम आपल्या मनासारखं होत असतं ना, तर खरंच खूप आनंद होतो. तुमच्यासोबत पण असं झालंय का? झालं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर या ठिकाणी बापलेकीचं लुडो खेळायचं चालू होतं. वेदूला खेळायला जमतं हे बघून मला तर खूपच आनंद झाला आणि तिला देखील खेळायला मजा येत होती आणि पप्पासोबत खेळायला ती एन्जॉय करत होती. खरंच लहान मुलांचं वेगळंच असतं ना. तर तिथं चालू होतं, पप्पा मी जिंकले, तुम्ही हारले, आता तुम्ही पाणी घ्यायचं, मी तुम्हाला मारणार. आता असं तुम्ही कोण कोण लहानपणी खेळलेलं आहे मला नक्की सांगा. हा मर. हा जिंकली. तर या ठिकाणी मी केली होती फरशी पुसायला सुरुवात आणि खरंच 2 दिवस आराम करून घर आवरायला सुरुवात केली. जसं जसं माझं एक एक काम पूर्ण होत गेलं मला अजूनच फ्रेश असल्याचं फील होत होतं. कारण काय होतं ना, आजारी असल्यावर खरंच काही करू वाटत नाही, मग कामं तसंच राहतात आणि मग अजूनच आजारी असल्यासारखं वाटतं. आणि आज बऱ्यापैकी बरीच कामं झाली होती, त्यामुळे मनाचं समाधान तर होतंच आणि काम पूर्ण झाल्याचा आनंद देखील होता. बेडरूम पुसून झाल्यानंतर जे काय बाथरूम, बेसिंग वगैरे होतं ते देखील क्लीन करून घेतले. त्यानंतर घरासमोरचं पॅसेज पुसून हॉलला सुरुवात केली आणि आज अशा पद्धतीने सर्व क्लीन केले. तर चला, आज इथेच मी माझा व्हिडिओ थांबवते. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे कमेंट करायला विसरू नका, कारण मला तुमच्या कमेंट वाचायला खूप आवडतं, त्याचबरोबर रिप्लाय करायला देखील. तर सुरुवात आपण छोट्याशा माझ्या गार्डनपासून केली होती, तर तिथेच आपण थांबूया. चला सर्वांना बाय बाय.